जी वैशिष्ट्य राहिली आहेत. कधी चेंज ऑफ पेस बराच गती परिवर्तन असतो, कधी वेगावरती स्वार होत असतो. मात्र हा चेंडू चांगला राहिला आहे. अगदी सुसाट चेंडू पडला त्या एक्स्ट्राच्या हातामध्ये गेला. डॉट चेंडू आलाय. स्ट्राईकला आपण सलामीला फलंदाज पाहतोय. धर्मेंद्र आहे. ओहो, पहिला चेंडू चांगला राहिला. दुसरा चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये झेल पकडला गेला. शून्यावरती शून्याचा चष्मा परिधान करून धर्मेंद्र मात्र माघारी परतलाय. धर्मेंद्र मात्र बाद झालाय. पहिला चेंडू डॉट आला, दुसरा चेंडू कव्हर्समध्ये मारला होता. मात्र खऱ्या अर्थाने शून्यावरती बाद झालाय. धावसंख्या पाहिली तर मात्र कोणतीही धावा नाही. एक फलंदाज मात्र बाद झालाय. चांगली गोलंदाजी अक्षय कांबळेच्या माध्यमातून पाहायला मिळते. रायगड प्रीमियर लीग पर्व 5 मध्ये काय कामगिरी राहिले ह्या गोलंदाजी अक्षय कांबळेची, जे MD वॉरियर्स तळेखार मुरुड संघाकडनं प्रतिरोध करत असताना एक चांगली कामगिरी पाहिली. आणि खरे अधिक आणखीन एक चांगला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. मुदतसर वरवंडे, बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. आज आखाती देशामध्ये जरी कामानिमित्त बाहेर असले ना, तरी देखील त्यांच्याकडे असलेला क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा दर्जा आपल्याला चांगल्या दर्जा नक्कीच पाहायला मिळतोय. तळेखार गावला बिलॉंग करणारा हा लेजंड क्रिकेटर आहे. बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे या खेळाडूकडे. एक अष्टपैलू कामगिरी करणारा हा खेळाडू. हो, पुलरलेंचा चेंडू सन्मानपूर्वक खेळून गेला. शिली मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल धाव कंप्लीट केली गेली. धावीचा श्री गणेशा झालाय. धावपळकडे पाहिला एक फलंदाज बाद झालाय. धावपळकावरती धावा राहिल्यात ते म्हणजे एक सुरुवात खऱ्या अर्थाने सावध सुरुवात या ठिकाणी मुदस्सर वरवणीच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता मात्र सरपंच साहेब आले स्ट्राईकला 3 चेंडूच्या नंतर. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक सेन्सिटिव्ह क्रिकेट पाहायला मिळतोय. चांगला क्रिकेट पाहायला मिळाला 2 फलंदाजांच्या माध्यमातून. कारण पहिला धर्मेंद्र हा फलंदाज स्वस्त्यामध्ये बाद झाला. संघाला सावरायचा आहे. संघाचा धावसंख्येचा आकार देखील चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करायचा आहे, रचायचा आहे. धाव्यांचा डोंगर रचायचा आहे. मात्र सिंगल धाव कंप्लीट केली गेली. 2 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहे. एकाच गावातील एक खेळाडू. खऱ्या अर्थाने जर पाहिलं मुदस्सर या ठिकाणी सिनियर असणार आहेत विजयसाठी. हो, चांगला दद्याचा या ठिकाणी चेंडू राहिला. अक्षय कांबळेचा खेळून काढलाय. सिली मिड विकेट क्षेत्रामध्ये सिंगल धाव कंप्लीट केली गेली नाही. धावसंख्या पाहिल्या तर मात्र 2 धावा धावपळावरती एक फलंदाज बाद झालाय. चेंडू आतापर्यंत पाहिले तर मात्र 5 चेंडूमध्ये धावा राहिल्या धावपळकावरती 2. शेवटचा चेंडू अक्षय कांबळे यांचा. हो, चांगला फटका, तेवढाच चांगला क्षेत्ररक्षण आपण या ठिकाणी पाहिलं. सिली मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाची जर आपण सांगता पाहिली ना, तर फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्या. आणि एक महत्त्वाचा फलंदाज खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना, तर मात्र धर्मेंद्र हा बाद झालाय. 6 षटकांचा हा लढत आहे. प्रत्येक सामना हा 6 षटकांचा असणार आहे. म्हणजे या सामन्यामध्ये जर पाहिलं ना, चढ उतार नेहमीच आपल्याला अंतिम पाहायला मिळणार आहेत. मागच्या मॅचमध्ये सुपर ओव्हर देखील ही पाहायला मिळाली, जी प्रेक्षकांना हवी होती. ती मात्र आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्याच मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. त्याचप्रमाणे स्कोररच्या भूमिकेमध्ये धनंजय मुंबईकर साहेब आहेत. आणि खऱ्या अर्थाने मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील आहेत. तिथे मान्यवरांची काय कशा पद्धतीने व्यवस्था करायची, कुठे काही कमी नाही ना, आणि जिथे कमी तिथे आम्ही. म्हणजे जिथे आता पाहायला गेलं तर स्कोररच्या भूमिकेमध्ये धनंजय मुंबईकर साहेबांना आपण पाहतोय चांगले स्कोररची भूमिका या ठिकाणी बजावत असताना. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाची सांगतच झाल्यानंतर 1 बाद 2 धावा धावपळकावरती त्या म्हणजे AVM तळेखार या संघाची धावसंख्या सध्या तरी पाहिली ना, तर एक नाजूक स्थिती पाहायला मिळतोय. मात्र खऱ्या अर्थाने अजून जर पाहिलं ना, सरपंच विजय घाणेकर नॉन स्ट्राईकला आहे, स्ट्राईकला आहे मुदस्सर, आणि गोलंदाजी ट्रॅकवर आला आहे दीपक जाधव. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं अक्षय कांबळेने चांगली गोलंदाजी केली. आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून हा गोलंदाजी होणार का, हा देखील प्रश्नचिन्ह पडलाय. कारण त्याच्या समोर देखील पाहिलं व्यावसायिक खेळाडू आहेत. मेडेटी पॉवर प्लेचा दुसरं षटक क्रमांक मार्गस्थ राहिले. ओहो, क्या बात आहे. स्टँड अँड डिलीव्ह चेंडू मात्र कोणत्या क्षेत्रामध्ये सीमा पार आलाय मुदस्सरच्या बॅटमधून.
पर केला विजय खाणेकर त्या ठिकाणी फलंदाज होता. विजय खाणेकरने खरपूस समाचार घेतला या चेंडूवरती. षटकार आल्यानंतर धावसंख्या कुठेतरी थांबली होती, ती मात्र पुढे नेण्याचा प्रयत्न विजय खाणेकरच्या माध्यमातून पाहायला मिळतं. 8 धावा धावफलकावरती राहिल्यात. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन राहिलंय. आधीचा चेंडू थोडासा जोरात होता, मात्र हा चेंडू आपण पाहिला ना खोलवर टप्प्याचा राहिला. अगदी फ्लाइटेड डिलिव्हरी देखील म्हणावी लागेल या चेंडूला. सन्मानपूर्वक खेळून काढले. 8 धावा धावफलकावरती. आता मात्र ह्या संघाचे सर्व मदर मात्र आपल्या खांद्यावरती घेऊन खेळ करतोय. सर सेनापती संघनायक कर्णधार विजय खाणेकर. फुल टॉस मध्ये चेंडू फुल टोल वसूल केलाय. खऱ्या अर्थाने समालोचन कक्षाला मानवंदना दिले की होय मी मात्र सज्ज आहे माझ्या संघाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी. वाजायला समजलं तुम्हाला, मला तर काहीच नाही समजलं, परंतु हा प्रेक्षकांना गाणं आवडलंय. षटकार आल्यानंतर धावसंख्या पाहिली धावफलकावरती 14 धावा. ओ चेंज ऑफ पेस गती परिवर्तन अतिशय चांगल्या पद्धतीने ऑन राईटचा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. सिंगल धाव कंप्लीट केली गेली. स्ट्राईक रोटेट झाली. धावसंख्या पाहिली धावफलकावरती 15 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा थांबल्या होत्या, आता मात्र धावा यायला लागल्या आणि ते एक गरज आहे संघासाठी. धावा येणं गरजेचं आहे कारण या मैदानावरती 80 धावा देखील कमी पडत आहेत. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं 73 धावा देखील कमी पडल्या होत्या. गोलंदाज पुन्हा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. फुल टॉस मध्ये चेंडू मुदस्सरच्या बॅट मधून आणखीन एक मोठा फटका आलाय. चेंडू सीमा पार. MPL चा षटकार. आम्ही गेलो अख्खा ते देशामध्ये गेलो तरी क्रिकेट मात्र आम्ही सोडला नाही. बऱ्याच वर्षाचा प्रादीर्घ अनुभव आहे मुदस्सरकडे आणि तोच अनुभव घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि षटकार देखील त्याच्या बॅटमधून आलाय. आणखीन एक मोठा फटका या ठिकाणी कावगण क्षेत्रामध्ये. चेंडू वन बाउंस सीमा पार. चौकार आलाय. क्या बात आहे. आज मात्र या ठिकाणी धन्यवाद. आणि खऱ्या अर्थाने आता मात्र बैलगाडा शर्यत आणि क्रिकेटचा नाद मात्र खऱ्या अर्थाने प्रत्येकाला पाहायला मिळत असतो. त्या ठिकाणी पाहिलं ना आमचे मुख्य आयोजक दीपक पाटील आहेत. पहा जिथे कमी तिथे आम्ही. आता मात्र चेंडू आणण्याचं काम देखील ते करतायत. म्हणजे हे खऱ्या अर्थानं आयोजन असं मुंबईकर साहेब. तुम्ही नुसतं खऱ्या अर्थाने पदावरती नाव न असता तुम्ही त्या पदाला कशा पद्धतीने काम करता हे खूप महत्त्वाचं असतं. ज्याप्रमाणे त्या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष जंबो साहेब देखील आहेत. त्यानंतर आता दीपक पाटीलला देखील पाहिलं आणि मुंबईकर साहेब देखील. आता मात्र स्कोररच्या भूमिकेमध्ये पाहतोय. धावसंख्या पाहूया धावफलकावरती 25 धावा. षटक क्रमांक 2 संपलं. 2 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय. पूर्वार्ध आपण पाहिलं पॉवर प्लेचं षटक संपलं. या षटकामध्ये पण धावा पाहिल्या ना तर मात्र 23 धावा मात्र धावफलकावरती पाहायला मिळतात. त्या दुसऱ्या षटकामध्ये 2 धावा आल्या होत्या. म्हणजे टोटल स्कोअर पाहिलं धावफलकावरती 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अक्षय कांबळी पुन्हा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर आलाय राईट मोर द विकेटने. अक्षय मात्र या ठिकाणी कशा पद्धतीने गोलंदाजी करणार, कारण मागच्या पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली होती. या तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक करणार का कर्णधार? हो क्या बात आहे. सन्मानपूर्वक हा कॅच सेन्सिटिव्ह क्रिकेट पाहायला मिळतोय. कारण आपण पाहिलं ना दोन बाजूला खऱ्या अर्थाने व्यावसायिक खेळाडू आहे. एका बाजूला विजय खाणेकर आहे, दुसऱ्या त्याच्याच प्रतिस्पर्धी कर्णधार अक्षय कांबळी आहे. म्हणजे दोघांमध्ये हा तुंबल युद्ध नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. टॉट चेंडू आलाय, सन्मानपूर्वक खेळून काढला, स्वतः पॉलिसीमध्ये अडवलं गेलं. मात्र टप्पा चांगला राहिलाय. दिशावरती थोडंसं नियंत्रण आणावे लागणार आहे, कारण दिशा थोडी भरकटलेली पाहायला मिळते. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू निघाला गेला. या ठिकाणी वाईटचा इशारा, अतिरिक्त धाव येते. धावसंख्या पाहिली धावफलकावरती 26 धावा धावफलकावरती राहिल्यात. एक फलंदाज मात्र बाद झालाय धर्मेंद्र. अक्षय, ओ अक्षय वरती हल्ला चढवला गेला. लॉंग ऑन क्षेत्राच्या बाहेर बिग 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 सिक्सर. क्या बात है डीसे. हम दोनों एका संघातून खेळणारे आज देखील आपण पाहतो MPLच्या
माध्यमातून एकत्र खेळतात, बॅक टू बॅक दुसरा षटकार येणार का? आणि चेंडू मात्र आपण पाहतोय सीमा पार षटकार. तिथे तो प्रेक्षक बसलेत, माझा प्रेक्षक वर्ग आहे, माझा प्रेक्षक मायबाप, तुम्हाला विनंती करतोय, हा खेळ तुमच्यासाठीच आहे, एंटरटेनमेंट नक्कीच होणार आहे. ओ क्या बात आहे, नशीब मात्र घेऊन आले त्यात विजय घाणेकर. बॅटकट होतं, झेल पकडणं गरजेचं होतं, मात्र खऱ्या अर्थाने हा एस्ट्रेशा चकवा देऊन चेंडू लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, 4 धावांसाठी चौकार. 42 42 धावा धाव पालकावरती, 2 चेंडू 2 षटकार नंतर चौकार, म्हणजे ही खऱ्या अर्थ विजय घाणेकरची घणाघाती फटकेबाजी पाहायला मिळतोय. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. पहा मोठे फटके येतात, सिंगल डबल देखील घेतली गेली. आपण पाहिलं खऱ्या अर्थाने लेग क्षेत्रामध्ये जर फलंदाज एक चांगला चेंडू कटवून काढला, सिंगल धाव कंप्लीट केली गेली, म्हणजे चांगल्या चेंडूला सन्मान देखील देतोय आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार देखील घेत आहेत विजय घाणेकर. धावसंख्या पाहिली 43 43 धावा. आता मात्र विजय घाणेकरने हल्ले चढवलेत अक्षयवरती, त्यानंतर विजय घाणेकर ठोकतोय, तर मी का ठोकणार नाही, डीजे ठोक. धन्यवाद डीजे. आज डीजे म्हणजे ठोक म्हणजे ठोकतोय, जसा फलंदाज ठोकतो त्या डीजे देखील ठोकतोय. क्या बात आहे धने अनिल साहेब, काय डीजे सर त्या ठिकाणी, आणि सुंदर या ठिकाणी आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. धन्यवाद आहे. हे MPL सीझन 4चं पर्व आपण पाहतोय. मी विनंती करतोय फैसल बकवल साहेबांना, आपण त्या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. परंतु खऱ्या अर्थाने अक्षयने ज्या पहिल्या षटकामध्ये सुरुवात केली होती ना 2 धावेनी, मात्र या ठिकाणी तिसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 24, दुसऱ्या षटकामध्ये 23, म्हणजे खऱ्या अर्थात 1 धाव आणखीन जास्त खर्च केली या तिसऱ्या षटकामध्ये. अक्षयला मात्र या ठिकाणी विचार करावा. राजा कोटकर, ओ क्या बात है, सो ब्यूटीफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाइक वाओ. प्रत्येक चेंडू चौकार षटकारांची भाषा बोलली जाते, मध्ये मध्ये सिंगल देखील घेतली जाते, आणि खऱ्या अर्थाने मुदस्सर देखील त्याला त्याच पद्धतीने साथ देतोय. खऱ्या अर्थाने धनंजय मुंबईकर मुदस्सर सिनियर आहे विजयसाठी, परंतु आज सिनियरच्या साथीने चांगली फलंदाजी विजय घाणेकर करतोय. ओ आणखीन एक मोठा फटका, पॅरलेस स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये 6 धावांसाठी. लेग डोंगर पाहायला मिळतोय, आणखीन स्क्वेअर लेगच्या बाहेर. धावेंवरती खेळ करतोय. एका धावेची गरज आहे, ज्या खऱ्या अर्थाने आपण पाहिलं 13 चेंडूचा आतापर्यंत सामना केलाय. विक्रम होणार का विजयच्या नावावरती, जो नावाप्रमाणे साजीची खेळी सरसेनापतीच्या माध्यमातून पाहायला मिळते. राजा ओ फ्लायटेड चेंडू, जाळं अंतरलेलं, मात्र जाळ्याला फाडून चेंडू सीमापार चौकार.
काय खेळी केले. राजा कोटकर वरती हल्ला चढवलाय एक्स्ट्रा रिझन मध्ये. या ठिकाणी अक्षरशः झेल पकडण्यासाठी शरणागती पत्करतोय की काय, मात्र चेंडूने खऱ्या अर्थाने सीमा गाठली. चेंडू सीमा पार आलाय चौकार. असलमबाई वरवडे यांच्याकडे 500 रुपयाचा कॅश प्राइज झाला विजय घाणेकर यांच्यासाठी आणि ऑनर देखील तेच राहिलेत. विजय घाणेकर एकाच साईडने खेळत नाही, अगदी 360 मध्ये खेळतोय पहा. वाईटचा इशारा, अतिरिक्त धाव. धावसंख्या पाहिली पुढे सरसले 76. अंदाधुंदी खेळ नाही करत, प्रत्येक चेंडू पाहून वाट लावतायत. हा चेंडू पहा बराच वेळ हवेमध्ये राहिलंय, मात्र हवेच्या अगदी विरोधामध्ये लाटांवरती स्वार होई चेंडू सीमा आणि आता
97 धावा धाबळकावरती पाहायला मिळत आहेत. अंतिम षटक आफताब टाकीने जर 6 मारला, हुसेन टाकी याचकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज झाले. बादशाह मुरुडचा बादशाह खऱ्या अर्थाने आपण त्याला आनंदवाडी चषकामध्ये खेळताना पाहिलं. काय फटकेबाजी केली. 98 धावा धावपाळकावरती. पुन्हा त्या गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज झालाय. ओ क्या बात आहे. मोठा फटका लगावलाय. काय फटका. परफेक्ट टाइम आपल्या नये अंदाज में या ठिकाणी पाहिलं. धावपाळकावरती शतक लगावलं गेलं. खऱ्या अर्थाने AVM तळेकर वॉरियर्स या संघानं काय फटकेबाजी करतोय. विजय घाणेकर आपल्या संघासाठी सरसेनापती कसा असावा, कर्णधार कसा असावा मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. टीमची या मुरुड प्रीमियर लीग पर्व 4 मध्ये पहिलं शतक लगावलं गेलं. सांघिकच्या संघाच्या माध्यमातून 104 धावा धावपाळका जोरदार टाळून होतं मित्रांनो. आज मात्र खऱ्या अर्थ आपण पाहिलं अगदी आपल्या समोर असलेलं हे डोंगर आहे, त्या डोंगरा एवढा पहाड मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. 104 धावांचा आतापर्यंत या ठिकाणी धावसंख्या धावपाळकडे पाहायला मिळतोय. षटक क्रमांक शेवटचं चालू असताना 6वं षटक. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. हो 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 क्या बात आहे. खेळाडू कक्ष आहे त्या ठिकाणी. संघाचे ऑनर आहेत, मालक आहेत असलमभाई वरवंडे, असलमभाई पित्तू यांना ठिकाणी या नाव देखील मानवांना दिले. ठोक डीजे. जे घाणेकर वैयक्तिक धावसंख्या पाहिली 76 वैयक्तिक धावसंख्या. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॅक या ठिकाणी सुधाकर आहे. सिंगल धाव कंप्लीट केली गेली. वैयक्तिक धावसंख्या जर पाहिली 77 धावसंख्येवरती नॉट आउट खेळी करतोय विजय घाणेकर सरपंच साहेब. खेळीमध्ये 10 षटकार. शेवटचा चेंडू निर्णायक. त्याच्यावरती देखील शॉट पुल केलाय. चेंडू मात्र डीप 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 मिड विकेटच्या बाहेर षटकार आलाय. धावसंख्या जर पाहिली नाही वेदांत जर 6 म्हणजे 36 चेंडू मध्ये 117 धावा धावपळकातील लगावल्या गेल्या. धावांचा उच्चांक अगदी समोर असलेला हा डोंगर देखील कमी पडेल एवढी धावसंख्या या धावपळकामध्ये पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने विजय घाणेकर सरपंच आहेत आणि त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या नावाप्रमाणे ज्या ND वॉरियर्स तळेखार मुरुड रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना 4थ्या क्रमांकासाठी त्या ठिकाणी क्रमांक प्राप्त केला. चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. आज मुरुड प्रीमियर लीगच्या माध्यमातून देखील चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. वैयक्तिक 77 धावसंख्येवरती नॉट आउट राहिला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते विजूसाठी. आणि 36 चेंडू मध्ये 118 धाव्यांची गरज आहे आणि या 118 धाव्यांची गरज धावा कशा पद्धतीने पूर्ण होणार, हे आव्हान कशा पद्धतीने पेलवणार समोरचा संघ अक्षय कांबळे यांचा, हे मात्र पाहूया. आपला सर्वांचा लाडका आवाज वेदांत कंटक यांचा. धन्यवाद. थँक्यू.
आपल्या वैयक्तिक एक सांघिक खेळीमध्ये आणि विजय घाणेकरनं 15 मधले 10 एकट्यानं मारले होते. 77 धावांची नाबाद खेळी या मुरुड प्रीमियर लीग मध्ये. काही वेळा जर पाहिलं तर सांघिक धावा देखील 77 होत नाही. अशामध्ये विजय घाणेकर टिकला आणि फक्त टिकला नाही तर सर्वांचा त्यानं टिकाव लावला. 78 धावा विजय घाणेकरच्या एकट्याच्या आहेत. निश्चित रूपानं आपण जर पाहिलं तर 20 चेंडू 77 धावांची खेळी विजय घाणेकरच्या बॅटमधून पाहायला मिळाली. निश्चितच एकदा जोरदार टाळ्या वाजवा विजय घाणेकरच्या खेळीसाठी. जिंकण्यासाठी 118 धावांची गरज आहे रिषा 11 संघाला. आता रिषा 11 संघाचे ओनर रोहित मशिलकर असतील, रोहन पाटील असतील, यांच्याकडे जर बघितलं तर नेहमी एकत्र असतात. पण आज मात्र विजय घाणेकरनी मोठं इनिशिएटिव्ह घेतलंय. अगदी अप्रतिम फटकेबाजी केली, अप्रतिम फलंदाजी केली आणि मात्र आपल्या संघाला निश्चित रूपाने एका स्ट्रॉंग स्थितीमध्ये आणून ठेवलंय. सदरची बॅटिंग पाहून आठवण झाली PNP चषकाच्या सुपर 6च्या पहिल्या मॅचची. सामना होता मुस्कान 11 मांडला आणि सुरेश काका माफ करा प्रदीप स्पोर्ट साखर, निखिल धारवे आणि हुसेन टाके यांचा सामना होता. आणि निखिल धारवेनं ज्या प्रकारचा खेळ केला होता, त्याच्या संघानं 112 धावा 6 षटकात मारल्या होत्या. आणि इथे देखील तेच झालं. 117 धावा विजय घाणेकरनं लगावल्यात. गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम शिरगाव, मागच्या वर्षी शिरगाव संघाचा कॅप्टन, साईनाथ शिरगाव संघाचा कॅप्टन नीतू भुरे या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. एक अप्रतिम अष्टपैलू खेळाडू. स्ट्राईक एंडवर फलंदाज आहे कल्पेश, नॉन स्ट्राईक एंडवर अक्षय कांबळी आणि गोलंदाजी मार्कवर नीतू भुरे पहिलं षटक घेऊन सज्ज होईल 118 धावा डिफेंड करण्यासाठी. निश्चितच 6 षटकं 118 धावा आव्हान सोपं नाही आहे, पण ठरवलं तर कठीण देखील नाही आहे. प्रतिषटक 20ची सरासरी या ठिकाणी राखावी लागेल आणि ती राखता येणार का? नीतू भुरे, विजय घाणेकर यांच्यासारख्या गोलंदाजांवर मारा करता येणार का? पहिला चेंडू नक्कीच जर पाहिलं तर बॅकवर्ड पॉईंट रिजनला चेंडूला अडवलं, चेंडूला फेकलं, तोपर्यंत एक धावून पूर्ण केली. तसं बघितलं तर 117 धावा ज्या लावल्यात त्या 5च षटकात लावल्यात. 5 षटकात 115 धावा लावल्यात, कारण पहिल्या षटकात फक्त 2 धावा आल्या होत्या. म्हणजे पहिल्या षटकात 1-2 षटकार आले असते तर कदाचित विजय घाणेकर आपण 125च्या पार गेला असतात. पण असो मित्रांनो, काय क्रिकेट खेळलंय विजय घाणेकरनं. एक धुवाधार फलंदाजी. आज थोडे लेट आले, मला वाटते तलेखारवरून मांडल्यापर्यंत येत असताना सगळ्या मंदिरात नारळ फोडून आलेत आणि त्या प्रकारची फोडाफोड या ठिकाणी विजय घाणेकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुढचा चेंडू, अप्रतिम चेंडू नितीन भुरेच्या माध्यमातून. चेंडू पडला की चेंडू थोडासा काटा बदलतोय आणि नितीन भुरेची ही खासियत आहे. आणि त्याच प्रकारची गोलंदाजी इथे मात्र अक्षय कांबळी समोर केली जाते. कारण नितीन भुरेला तुम्ही जर पाहिलं तर अगदी इथून बघताना समजून येणार नाही, परंतु जर आपण विकेट किपरच्या नजरेतून किंवा पंचांच्या नजरेतून पाहिलं तर मात्र समजून येतं. चेंडू गुडलेन स्पॉटवरून थोडासा उचली घेतो, थोडासा लेग टर्न होतो आणि त्याच्यानंतर मात्र इथे अक्षय कांबळीचा झेल सुटलाय. ओहो हो, कॅप्टनकडे कॅप्टनचा झेल आला होता. तसं विजय घाणेकर आपण आपलं काम केलेलं आहात, पण इथे मात्र अक्षय कांबळीचा झेल घेणं देखील गरजेचं आहे, कारण अक्षय कांबळीकडे देखील ती क्षमता आहे. टिकला तर तुम्ही जेवढ्या धावा केल्यात त्याच्यापेक्षा 1 धाव जास्त तो लावू शकतो आणि ती क्षमता असताना या ठिकाणी अक्षय कांबळीचा झेल सोडणं म्हणजे कधी तर कुठेतरी कठीण होऊन बसू शकतं. हुसेन टाके आपले 500 रुपये जमा करायचे आहेत. आफताब टाकेला आपलं पारितोषिक आलं होतं. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर नीतू भुरे सज्ज होईल. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नीतू भुरे सज्ज होईल. 3 चेंडू फेकलेले आहेत, 1 धाव आतापर्यंत खर्च झालेली आहे. पुढचा चेंडू नीतू भुरेच्या माध्यमातून. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, रिव्हर्सचा फटका नक्कीच थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. 1 बाउन्स, सीमा रेषा पार. कम ऑन डीजे.
इथे मात्र लाऊड अपील. तेरा धावांची गरज आहे जिंकण्यासाठी, ती म्हणजेच ओव्हर झाली का? षटक संपलंय. यस, षटक संपलंय, माफ करा. पहिल्या षटकाच्या अखेरीस एक बाद 5 धावा धावफलकावर आहेत. जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 113 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर आलेला गोलंदाज सिद्धू पाटील, मॅन फ्रॉम चोरडे. नवीन फलंदाज राजा कोटकर नॉन स्ट्राईक एंडवर असेल, तो देखील चोरडे गावाला बिलॉंग करतो. स्ट्राईक एंडवर फलंदाज असेल तो म्हणजेच कल्पेश सुभेदार. पहिला चेंडू कल्पेशच्या बॅटमध्ये लोअर फुलटॉस स्वरूपाचा. नीतू भुरे अशा प्रकारच्या चुका करत नाही आणि त्याच प्रकारचा अप्रतिम तर नक्कीच या ठिकाणी वाईट चेंडू येतोय. तर आपण खेळाडू वृत्तीनं खेळतो, तिकडे जरी ते आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू असले तरी त्यांना डोकं नाही आहे, पण आपल्याला डोकं आहे आणि त्याच्यामुळे आपण या गोष्टीचा नोंद घ्यायची आहे. या ठिकाणी नवीन फलंदाज विनीत देऊलकर, मॅन फ्रॉम मांडला. मांडला गावाला बिलॉंग करतो. अगदी छोटासा आहे परंतु अप्रतिम क्रिकेट त्याच्या माध्यमातून नेहमी खेळलं जातं. यावेळी मात्र नक्कीच लॉंग ऑनच्या वरून नीतू भुरेला कव्हर करून चेंडू जाईल सीमा रेषा पार. खणखणीत षटकार. कम ऑन डीजे. सज्ज शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू, एज लागली. सरपंचांनी अप्रतिम झेल टिपला यष्ट्यांच्या मागे. विनीत देऊलकर बॅक टू द पॅव्हिलियन. कम ऑन डीजे. पुढचा खेळाडू तयार ठेवायचा आहे, लक्षात घ्या. नवीन फलंदाज सुधाकर गायकर, मॅन फ्रॉम मिठेखार. चांगली फलंदाजी करण्याची क्षमता आहे सुधाकर गायकर यांच्यामध्ये देखील. पण सध्या काय गरजेचं आहे? सध्या मारामारी गरजेची आहे आणि मग मारामारी करत असताना
अशा प्रकारची परिस्थिती ओढावून घेतली जाते. आणखी एक विकेट गमावला जातोय तो म्हणजे रिषा 11 संघाचा. कम ऑन डीजे. गावातील लेजेंडरी क्रिकेटर मनोजजी रणदिवे सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. रणदिवे सर, विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आणि मांडल्याचे नासिर शेख आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील लगेचच यायचं आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर नवीन फलंदाज जयेश घाणेकर. यावेळी हलक्या हातानं चेंडू खेळून काढलाय. नक्कीच जर पाहिलं तर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक धाव धावून पूर्ण केलेली पाहायला मिळते. सामना अगदी मंद संथ गतीनं सुरू आहे, कारण अंतिम अंबाजी सांगतोय की 5 चेंडू आतापर्यंत फेकलेले आहेत, 13 धावा धावफलकावर आहेत. कोणत्याही प्रकारे रिषा 11 संघाला डोकं वर काढू दिलेलं नाही आहे. परंतु अशा प्रकारची फटकेबाजी एकी बाजूने होते. कल्पेश सुभेदारच्या बॅटमधून, राजा कोटकरच्या बॅटमधून अप्रतिम फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय 6 धावांसाठी. कम ऑन डीजे. हॅलो 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 राजा कोटकर बद्दल जर सांगायचं झालं तर चोरडे गावाला बिलॉंग करतो, चोरडे संघातून खेळतो आणि त्याचा प्रत्येक फटका जो आहे रिव्हर्स अटेम्प्ट राजा कोटकरचा नेहमी यशस्वी होतो. नवीन फलंदाज जयेश घाणेकर आहे. विजय घाणेकरचा मोठा भाऊ आहे आणि भावाभावाची या ठिकाणी लढत आहे. परंतु आता मात्र आमने सामन्यात विजय घाणेकर ऑन बॉलिंग मार्क, जयेश घाणेकर ऑन बॅटिंग मार्क. या ठिकाणी विजय घाणेकर कशा प्रकारची गोलंदाजी करणार जर पाहिलं तर धावफलकावर धावा झाल्यात, त्या म्हणजेच 19. पुढचा चेंडू यावेळी हलक्या हातानं चेंडूला खेळून काढला आहे. नक्कीच त्या ठिकाणी निहाल आहे का, निहाल मुजावर आहे. मॅन फ्रॉम चोरडे चांगला गोलंदाज आहे. 2 खेळाडू होते, एकच खेळाडू होता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जो चष्मा लावून मैदानावर उतरायचा आणि तो होता न्यूझीलंडचा डॅनियल व्हिटोरी. निहाल मुजावर बघा त्या प्रकारे चष्मा लावून मैदानावर उतरलाय. उपसरपंच राजा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल आपण यायचं आहे. राजा कोटकर, मी म्हटलं होतं त्याचा रिव्हर्स अटेम्प्ट कधीच फुकट जात नाही. रिव्हर्सचा फटका म्हणलं तर लागलं तर आबाद, नाहीतर बरबाद असा फटका असतो, पण राजा कोटकरचा तो फटका कायम आबाद राहतोय. कमांड डीजे. फटका या ठिकाणी राजा कोटकरच्या बॅटमधून रिव्हर्स अटेम्प्ट स्विच हिट केला होता विजय घाणेकर. पुढचा चेंडू घेऊन राजासाठी. यावेळी मात्र लिडिंग एज चेंडू जाईल तो म्हणजेच लॉंग स्टॉप रिजन मध्ये 4 धावांसाठी आणखी एक चौकार. थोडा दादा इको कमी कर. हॅलो 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 बेस गेला, इको राहिला फक्त.
मग कालपासून कॉर्डलेस दिलेत ना तर बरं होईल. नाही रे दोन्ही नाही कॉर्डलेसच द्या तुम्ही. लिंक तुटली ना आता सगळं जाते परत मॅच मगाची लाईट मिळत होती. फोन आला अंतिमला का अंतिम करते व्हिडिओ कॉल नाही एक पण नाही धावला. आणि व्हिडिओ कॉलवर बसते काय एक हो पण नाही धावला, एक पण नाही धावला. त्यांचं अहो ती टीमच पॅकर आहे पुढे. त्यांनी वैजय खानेकरने पद्धतशीर बसून त्यांनी लावले सगळ्यांचं किती बॉल लावायचं. त्याला आफताब भेटला, त्याला निकू भेटला, त्याला आपला हा भेटला मग तो कोणतो मुदस्तर भेटला, त्याला निहाल भेटला. अरे काय त्याला प्लेअर भेटला. हॅलो हॅलो चेक. 29 धावा धावफलकावर 18 चेंडू 89 धावांची गरज.
पाहायला मिळाला. एवढे चांगले खेळाडू घेतलेत आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि ती खेळी त्यांनी केली. त्यांच्याबद्दल काय? खेळी म्हणजे आमची टीम एकदम म्हणजे चांगलीच आहे, असं कोण वाईट तर कोण नाही. कारण मुरुड प्रीमियर लीग म्हणजे तालुक्याची गेली, खेळायला सर्व चांगलेच प्लेअर असतात. वकास भाईंचा प्रश्न आहे की व्हिडिओ मागे आहेत का? एवढा सगळे ठराव, ज्या प्रकारे ठराव घेतला त्या प्रकारे फलंदाजी विजय घाणेकर यांच्या माध्यमातून झाली. पण असं एक विजय घाणेकर, शेवटचा प्रश्न फक्त, आपल्या संघाला काय सूचना द्याल आणि वाटते का की यावर्षीची मुरुड प्रीमियर लीग तळेखार गावामध्ये जाईल? मेहनत करू, असं काय नाही की सर्व जिथे जिंकायलाच आलेत, की असं कोण हारायला नाही आलेत. म्हणजे जो चांगला खेळेल तोच फायनल मारेल. नक्कीच चांगला खेळेल तो फायनल मारेल. पाठीमागे सरपंच साहेब बघतायत, त्यांचा देखील संघ उतरलाय. तर नक्कीच तत्पूर्वी आपण विजय घाणेकर ॲज अ प्लेअर म्हणून सन्मान झालाय. तर आता या ठिकाणी आपण विजय घाणेकर यांचा मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊन सन्मान करणार आहोत. मी सरपंच ऋतिक नागोटकर यांना. तत्पूर्वी हाफिजी निसार दळवी यांचं आगमन झालंय. हाफिजींचा वाढदिवस आहे आज. तर हाफिजी आपण देखील यायचं आहे. नाराज आहेत का हाफिजी समजत नाही आहे, कारण कायम लांब लांब राहत आहेत. ऋतिक नागोटकर सरपंच यांच्या हस्ते सरपंच विजय घाणेकर यांचा सन्मान केला जाईल. आज काय फलंदाजी केली होती, तोडफोड अगदी पाहायला मिळाली आणि सरपंचांच्या माध्यमातून सरपंचांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. हाफिजी निसार दळवी यांचा आज वाढदिवस आहे आणि रात्री प्रदीप सर बोकड देखील तयार आहे हाफिजींच्या वाढदिवसाला. आज वार देखील जुम्म्याचा आहे, शुक्रवार आहे आणि शुक्रवार म्हटलं की हाफिजी आज थांबणार नाही आहेत आणि स्वतःच्या नक्कीच बोकड आहेत. फक्त आलेले आहेत तिकडं, येतील. नाव लिहून घ्यायचं का? इथं नाव नोंदणी करायची आहे हाफिजींच्या वाढदिवसाला आणि येताना शुभेच्छांचं बक्षीस देखील काहीतरी घेऊन यायचं आहे. तर हाफिजींना विनंती आहे, हाफिजी आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आणि प्रतीक दिवाळे आलाय का? प्रतीक दिवाळे आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. याच्या पुढे घेऊन जातोय प्रदीप भोईर सरांकडे. प्रदीप भोईर सर. सन्माननीय सरपंच साहेब ऋतिक नागोटकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा गोल हवेत गेला जातोय. एका बाजूला AVM वॉरियर्स तळेकर आणि दुसरं त्यांच्या विरोधात विशाखा 11 वांदेली या संघादरम्यान नाणेफेकीचा गोल देतोय.